जय हिंद. मी शुभांगी सुगरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर. तर सध्या तुम्ही पाहत असालच की या युट्यूब चॅनलवर आपण बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये ज्या लिपिक पदाच्या म्हणजेच कार्यकारी सहाय्यकच्या ज्या जागा निघालेल्या आहेत त्याच्याबद्दल अपडेट टाकलेले आहेत. फॉर एक्झाम्पल रिक्त जागा किती आहेत, मग त्याच्यामध्ये फॉर्म भरताना कुठले कुठले डॉक्युमेंट पाहिजेत किंवा आणि बरीच एका पॉइंटवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तर याच्यानंतर आता वेळ येते ती म्हणजे आपल्या अभ्यासाची. फॉर्म भरायलाही सुरुवात झालेली आहे. 9 तारखेपर्यंत वेळ आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता 9 सप्टेंबर पर्यंत. तर ज्यांनी भरला नसेल भरून घ्यायचं, ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांनी वाया घालवायचं नाहीये. फॉर्म भरून घ्यायचा आहे, अभ्यास काही वेगळा नाहीये. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे विषय आहेत तर त्या सगळ्या विषयांच्या विजेता सिरीज आपण चालू करतोय आजपासूनच. तर विजेता सिरीज आज आपण मराठी व्याकरण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्पेशल 60 दिवस आपलं हे चालणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला लिपिक पदासाठी म्हणजे कार्यकारी सहाय्यकसाठी जे जे प्रश्न महत्वपूर्ण आहेत सगळे विषयांचे सिरीज इथे तुम्हाला पाहायला भेटेल. तर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण मराठी व्याकरण पाहतोय. तर बीएमसी साठी महत्वपूर्ण आपले मराठी व्याकरणाचे प्रश्न. सगळ्यात पहिला प्रश्न आपला, हंस या नामाची स्त्रीलिंगी रूप काय? म्हणजे हंस या नामाचं स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे. काय आहे हंसचं स्त्रीलिंगी रूप, काय येईल? सोपा प्रश्न आहे. प्रश्न काही वेगळे नसतात. तुम्ही म्हणाल मॅडम लिपिक आहे म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेची एक्झाम आहे ही, बरोबर ना? सरळ सेवेने भरलेली पदं आहेत ही, मग पोलीस भरतीचे प्रश्न कसे काय इकडे येणार? मराठी व्याकरण असं वाटून नाही घेतले की हे पुस्तक म्हणजे हे मराठी व्याकरण वेगवेगळं आहे. मराठी व्याकरण हे सरळ सेवासाठी आहे, हे मराठी व्याकरण पोलीस भरतीसाठी आहे, हे मराठी व्याकरण कंबाईंड मेन्ससाठी, असं वेगळं नसतं. फरक असतो फक्त तो डिफिकल्टी लेवल कमी जास्त असण्याचा. ठीक आहे. तर कंबाईन्सकडे आपल्याला जायचंच नाही. आपण बघतोय बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक पदासाठी. तर जास्त अवघड प्रश्न नसतात. जसं प्रश्न आपण पोलीस भरतीमध्ये शिकलोय त्याच टाईपचे प्रश्न इथेही असतात. तुम्ही पाहू शकता गेल्या वर्षी जो पेपर झाला होता त्यातले प्रश्न मी आज इथे बरेच प्रश्न त्यातले घेतलेले आहेत. ठीक आहे. पाहूयात हंस या नामाचं स्त्रीलिंगी रूप काय असणार आहे. ठीक आहे. हंस, हंसणी, हंसिका, हंसी आणि हंस. तर हंस या नामाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर तो हंस, तो राजहंस म्हणा तुम्ही, तो हंस, तर ती काय म्हणणार आपण? हंसी म्हणणार. पर्याय कुठला योग्य येणार? पर्याय तिसराच योग्य. तो म्हणजे काय आहे? पुल्लिंगी आहे. ठीक आहे. पुढे, अनुभव नसलेला, ज्याला अनुभव नाहीये त्याला काय म्हणणार आपण रे? अनुभव नसलेला. आता अनुभव ज्याला असतो त्याला अनुभवी व्यक्ती म्हणतो. मग ज्याला अनुभव नाहीये त्याला काय म्हणणार? अनुभवी, अनुभवी, अनुभवी आणि अनुभूती. आता अनुभूतीचा अर्थ वेगळा आहे. ठीक आहे. काय येईल मग बरोबर? ज्याला अनुभव नाही त्याला अनअनुभवी आपण म्हणतो, म्हणजे अननुभवी. पर्याय कुठला योग्य येईल? पर्याय तिसराच योग्य येणार. ठीक आहे. अनुभव असलेला अनुभवी आणि ज्याला अनुभव नाहीये अनअनुभवी. पर्याय इथं तिसरा योग्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न, किंवा, अथवा, वा, की ही सर्व कोणत्या प्रकारची अव्यय आहेत? अव्यय विचारलेत. समुचय बोधक उभयान्वयव्यय, गौणत्व सूचक उभयान्वयव्यय, विकल्प बोधक उभयान्वयव्यय, न्यूनत्व बोधक उभयान्वयव्यय. कुठला पर्याय योग्य? बघा, किंवा, वा, अथवा, नाहीतर, की यासारखे जे शब्द आहेत हे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्याचं काम करतं. हे ज्या वाक्यामध्ये येतात त्या वाक्यामधून आपल्याला कुठला अर्थबोध होतो की या वाक्यामध्ये जे दोन वाक्य दिलेले आहेत ते दोन्ही एकमेकांसाठी पर्याय आहेत. म्हणजे हे काय आहे आपलं? कशाचे शब्द आहेत? कशामधले शब्द आहेत? विकल्प बोधक. कोणाचा प्रकार आहे? प्रधानत्व सूचकचा. विकल्प बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्ययाचे, उभयान्वयी अव्ययातील शब्द आहेत. व पर्याय कुठला योग्य? विकल्प म्हणजे ज्या दोन गोष्टी, तुला चहा हवा की कॉफी,
दोन्ही गोष्टी एकमेकांसाठी पर्याय, एकतर हे पाहिजे किंवा ते पाहिजे, यापैकी आहे विकल्पबोधक पर्याय तिसराच योग्य. शुद्ध लेखन नियमाप्रमाणे चुकीचा लिहिलेला शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. चुकीचा शब्द कुठला असेल? झोप, पाय, व्यायाम, बंद. आता एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपण घाबरतो कुठे? शुद्ध शब्दांमध्ये कुठे घाबरतो आपण? पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी, पहिला उकार की दुसरा उकार. पण तसलं इथं जम्बलिंग व्हायला, कन्फ्युजन व्हायला काहीच नाहीये, राईट. मग लगेच तुम्हाला ओळखू शकता तुम्ही. व्यायाम नावाचा कुठलाच शब्द नाहीये. ठीक आहे, एकतर वायस म्हणजे कावळा आहे, पण व्यायाम म्हणजे इथं व्यायाम या शब्दाला म्हटलं गेलं असावं असं आपल्याला तरी लक्षात घ्यावं लागेल. व्यायाम शुद्ध शब्द आहे. ठीक आहे, पर्याय तिसरा योग्य. ही सिरीज 60 डेज चालू राहणार आहे, फक्त तुमच्यासाठी आहे. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना ही सिरीज आवडतीये सेशन लाईक करून घ्यायचंय. अजून बृहन्मुंबई महानगरपालिकासाठी तुम्हाला काय काय हवंय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. पुढचा प्रश्न, कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ठीक आहे, काय आहे शब्द? कोसला कादंबरीचे लेखक महत्वाचे. कोसली नाहीये, काय आहे? कोसला आहे, चुकून झालंय. पु ल देशपांडे, भालचंद्र नेमाडे, ग दी माडगुळकर, शिवाजी सावंत. तर कोसला कादंबरीचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. लक्षात ठेवायचे. खूप वेळा हा प्रश्न याच्या आधी विचारून झालाय आपल्या पोलीस भरतीमध्ये, पण इथं आपण पाहतोय बीएमसी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक पदासाठी, ज्याचं नाव आत्ताचं आहे कार्यकारी सहाय्यक. ओके, तर हे प्रश्न लक्षात ठेवायचे, जे खूप जुने प्रश्न आहेत. तुमचा अभ्यास याचा झालेलाच आहे. कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाही? एकदम सोपा प्रश्न, गेल्या वर्षीच बीएमसी मध्ये विचारून झाला हा प्रश्न. आहे का काही अवघड याच्यामध्ये सांगा? कुसुमाग्रज, खूप वेळा आपण हा प्रश्न याच्या आधी आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर पाहिलाय पोलीस भरतीसाठी. पु ल देशपांडे, विष्णू वामन शिरवाडकर, वि स खांडेकर आणि दत्ता भगत. तर कुसुमाग्रज ज्यांच्या बहिणीचं नाव कुसुम होतं असे कोण आपले? विष्णू वामन शिरवाडकर. पूर्ण नाव तिकडे दिलंय म्हणून इथं शॉर्ट फॉर्म लिहिलाय. ठीक आहे, यांचा जन्मदिवस काय आहे? 27 फेब्रुवारी. काय म्हणून साजरा केला जातो? मराठी भाषा गौरव दिन किंवा जागतिक मराठी भाषा दिवस किंवा फक्त मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात असू देत, चुकवू नका. विष्णू वामन शिरवाडकर पर्याय दुसराच योग्य. त्याच्यानंतर वाक्याचा अर्थ काय आहे? इथे वावयाचा नाही हा. ठीक आहे, काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे काय? विकारी शब्द, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे ज्याच्यात नामाच्या लिंग वचन बदलाप्रमाणे बदल होतो. ठीक आहे, क्रियावाचक शब्द असतो ऍक्च्युली तो. येण्याची क्रिया, जाण्याची क्रिया, या पद्धतीने येतो, जातो, खातो, मारतो, पळतो, या पद्धतीने जे शब्द आहेत वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, त्याला आपण काय म्हणणार? क्रियापद म्हणणार. मला जसं जमेल तसं स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवते. आता तुम्हाला कसं पाहिजे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की मॅडम हे जे चाललंय अगदी व्यवस्थित चाललंय की थोडं अजून डीपली घ्या की वेगळे प्रश्न घ्या की अगदी व्यवस्थित आहे, स्लो घ्या, फास्ट घ्या, जे काही तुम्हाला बोलायचं कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता तुम्ही. आम्हाला हे कळेल ना की तुम्हाला कशा पद्धतीने हवंय. नदीचे पाणी निळे क्षार आहे या वाक्यातील निळसर म्हणायला पाहिजे. या वाक्यातील विशेषण कुठलं आहे? नदीचे पाणी निळे क्षार आहे. विशेषण म्हणजेच काय? पाठ केल्यात प्रत्येकाने व्याख्या. व्याख्या खूप महत्वाच्या आहे मराठी व्याकरणामध्ये. नामाबद्दल विशेष माहिती. आता मोठी व्याख्या आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असं म्हणतात. इथं नॉर्मली घेऊया नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, त्याला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. नाम कुठला आहे? नदीचे पाणी निळे क्षार आहे. कुठला पर्याय योग्य? नाव काय आहे बघा बरं आता. पाणी नाव आहे. पाणी काय आहे? नाम आहे. ठीक आहे, कुणाचं पाणी? नामाबद्दल विशेष माहिती. कोणाचं पाणी?
नदीचे पाणी, त्याच्यामुळे नदी पर्याय कुठला योग्य? पहिलाच. आता निळेशार तुम्ही म्हणाल विशेषण आहे, पण कसं आहे? क्रियेबद्दल विशेष माहिती, त्याच्यामुळे निळेशार हे काय येणार आहे? क्रिया विशेषण येणार आहे. ठीक आहे, तर खूप महत्वाचे पर्याय पहिला योग्य आहे. तुम्ही म्हणाल कमेंटमध्ये की मॅडम नाही, तिसरा पर्याय बरोबर आहे, पण बघायचंय जर नदीचा पर्यायामध्ये दिलं असतं तर आपल्याला दुसरा ऑप्शन चूज करावा लागला असता, म्हणजे दुसरा विचार करावा लागला असता. पण दिलंय ना नामाबद्दल विशेष माहिती. कसं पाणी, कोणाचं पाणी, हे शब्द ज्याची माहिती सांगतात त्यालाच तर विशेषण म्हणतात. पर्याय पहिला योग्य, लक्षात घ्या. जनावरांना फुकट पोसण्याचं जे ठिकाण असतं त्या शब्दसमूहाकरता योग्य शब्द कोणता? जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण: गोठा, पागा, धर्मशाळा, पांजरपोळ. म्हणजे तुम्हाला गायी पाहायला भेटतील. आता आमच्याकडे आहेत इकडे रायता साईडला, कल्याणला. काय नाव आहे त्याला? पांजरपोळ नाव आहे. पांजरपोळ म्हणजे जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण. गोठा केलेला असतो तिथे, पण तो फ्री, म्हणजे काही पैसे देऊन आपल्या गायी तिथे ठेवलेल्या नसतात, फ्री असतं. पांजरपोळ पर्याय चौथा योग्य. एका माळेचे मणी आणि ववायला नाही कुणी. आम्ही आहोत टिक्करवाले, टेन्शन घेऊ नका. एका माळेचे मणी या म्हणीचा अर्थ काय? एकासारखे, एकापेक्षा विपरीत, खूप हुशार, अति उत्साही. काय येईल? एका माळेचे मणी म्हणजेच काय? सगळे सारखे. सगळे सारखे म्हणजे आगाऊ तुम्ही म्हणू शकता, कुठल्याही गोष्टीमध्ये सारखेच, म्हणजे एकसारखे. पर्याय पहिलाच योग्य. यमक, अनुप्रास, उपमा हे कशाचे प्रकार आहेत? यमक, अनुप्रास, उपमा कशाचे प्रकार आहेत? आता अनुप्रास आणि यमक हे शब्दालंकाराचे प्रकार आहेत, आणि उपमा आलाय आपला अर्थालंकार. आता हे दोन प्रकार कोणाचे पडलेले आहेत? हे दोन प्रकार कोणाचे आहेत? अलंकाराचे आहेत ना. अलंकाराचे मुख्य प्रकार किती विचारलं जातं? आठवत बसायचं नाही. अनुप्रास, यमक, श्लेष, उपमा, दृष्टांत, अनन्वय, अन्योक्ती, व्याजस्तुती, व्याजोक्त, भ्रांतिमान, ससंदेह, स्वभावोक्ती, असं आठवत नाही बसायचंय. गट विचारले. मुख्य प्रकार दोनच आहे. शब्द चमत्कृती साधतो तेव्हा शब्दालंकार होतो, अर्थ चमत्कृती साधतो किंवा अर्थ महत्वाचा असतो तेव्हा अर्थालंकार. हे दोन प्रकार लक्षात ठेवायचे. तर हे कोणाचे प्रकार आहेत विचारले आपल्याला? तर मुख्य प्रकार कुठला आहे? टॉपिकचं नावच आहे आपलं अलंकार. पर्याय दुसरा योग्य. मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले, पहिलं वाक्य. पावसाला सुरुवात झाली, दुसरं वाक्य. जोडले आणि या अविकारी शब्दाने, तर या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणते? पाऊल आणि सुरुवात झाली. एकदम सोपा प्रश्न आहे. दोन वाक्य जोडणारा अविकारी शब्द इथं कोणता आहे? आणि. आणि व आणखी शिवाय नी हा कोणाचा कुठल्या प्रकारामध्ये येतो? समुच्चय बोधक. समुच्चय बोधक कोणाचा प्रकार आहे? प्रधानत्व सूचकचा प्रकार आहे. प्रधानत्व सूचक कोणाचा प्रकार आहे असं लाईन नुसार पाठ करायचे, म्हणजे तुमचं चुकणार नाही. कुठलाही कसाही प्रश्न विचारू देत फिरून फिरून. उभयान्वयी अव्ययाचा. आणि याने जोडलेलं वाक्य पुढचं आहे की संयुक्त वाक्य असतं. इथं नॉर्मली अविकारी शब्द विचारला होता. आणि हा शब्द कशाचं काम करतो? तर दोन वाक्यांच्या अर्थांची बेरीज करतो, मिलाफ घडवून आणतो. कळतंय? पर्याय दुसराच योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय एकदा सेशन लाईक करून घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत, ज्यांचा बीएमसीचा पेपर आहे त्यांच्यापर्यंत शेअर करायचे सेशन. अमितने आंबा खाल्ला असेल हे वाक्य कशाचे उदाहरण आहे? अमितने आंबा खाल्ला असेल पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ, चालू वर्तमान काळ. काय येईल बरोबर? अमितने आंबा खाल्ला असेल. बरं तुम्हाला एक अभ्यासासाठी प्रश्न देऊ का? शेवटी देईल. अमितने आंबा खाल्ला असेल, फक्त काळ ओळखायचा आहे. खाल्ला असेल एक लिहून घ्या हवं तर, माहित नसेल तर. ट्रिक आहे आपल्याकडे कशा पद्धतीने काळ ओळखायचा. ठीक आहे. असेल काय आहे रे? बघा, खाण्याची क्रिया आहे म्हणजे हे झालं धातू साधित. बीएमसी वर पहिलंच लेक्चर आहे म्हणून एवढं समजावून सांगतेय. नंतर फास्ट मध्ये घेऊयात आपण. हे आहे सहाय्यक क्रियापद. हा वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही म्हणून याला मदत म्हणून घेतले, म्हणून नाव दिले सहाय्यक. आता ट्रिक साठी लक्षात ठेवायचंय काळ कसा ओळखायचा. तर सहाय्यक क्रियापदावरून काळाचा मुख्य प्रकार ओळखावा आणि धातू साधितावरून काळाचा उपप्रकार ओळखावा. काळाचा लक्षात ठेवा, काळाचा
मुख्य प्रकार सहाय्यक क्रियापदावरून ओळखायचा आणि काळाचा उपप्रकार धातू साधितावरून ओळखायचा. हे कधी असतं? संयुक्त क्रियापद कधी असतं? जेव्हा साधा काळ नसतो तेव्हाच. पूर्ण असेल, अपूर्ण असेल किंवा रीती असेल. अपूर्ण म्हणजेच चालू ना. साधा काळ कधी असतो? जेव्हा एकटच क्रियापद असतं. याच्यावरही यावर्षी खूप सारे प्रश्न विचारून झालेत. ठीक आहे. तर बघा, खाल्ला असेल म्हणजे खाण्याची क्रिया, असेल म्हणजे भविष्य काळात, खाल्ला म्हणजे पूर्ण झाले खाऊन. कळलं का? असेल म्हणजे भविष्य काळ, काळाचा मुख्य प्रकार भविष्य काळ, आणि खाल्ला म्हणजे खाऊन पूर्ण झालाय म्हणून उपप्रकार पूर्ण, पूर्ण भविष्य काळ. समजली का ट्रिक? समजली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. अमितची आंबा खाण्याची क्रिया असेल म्हणजे भविष्य काळात पूर्ण झालेली आहे खाऊन, म्हणून त्याला म्हणतात पूर्ण भविष्य काळ. पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न, लेखक या शब्दाचे अनेक वचन काय? लिंग नाही बदलायचे, अनेक वचन करायचंय फक्त. लेखके, लेखिके, लेखक, लेखिका. कुठला पर्याय योग्य? एक लेखक एकापेक्षा जास्त असतील तर त्याचं लिंग बदलला तर विरुद्ध लिंगी लेखिका होईल, पण लेखकचं अनेक वचन काय आहे? बदलतच नाही, आहे तेच राहतं, म्हणून लेखकचं लेखकच राहतं. पर्याय तिसराच योग्य. त्याच्यानंतर आपला शेवटचा प्रश्न, जसा विटांचा ढीग असतो तसं वेलींचं काय असतं? तुम्हाला आता हा मी तुम्हाला रिव्हिजन साठी देतेय. बघा आता, हा काय आहे? समूह दर्शक शब्दामधला प्रश्न आहे. समूह दर्शक शब्द. अनेक विटा एकत्र आल्यावर ढीग बनतो. तशाच अनेक वेली, वेल एक वचन, वेली अनेक वचन, अनेक वेली एकत्र आल्यावर काय बनतं? खूप सोपा प्रश्न आहे, त्याचं मला स्पष्टीकरण आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. पथक, गट, कुंज आणि पुढा. तर हे होते आजचे आपले प्रश्न. चला, थँक्यूचं पेज काय बनवलेलं नाहीये, त्यामुळे तुमच्यासाठी मी इथंच हँड रिटन थँक्यू तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून. ठीक आहे. अक्षर काय खास नाहीये माझं, समजून घ्या थोडस. हा, सगळ्यांना थँक्यू सो मच. भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. आजचं लेक्चर मला कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. जो प्रश्न दिला त्याचा आन्सर स्पष्टीकरण सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये द्या. आणि जे जे लिपिकचा पेपर, हा कार्यकारी सहाय्यकचा पेपर देणार आहेत त्यांना सांगा 60 दिवसाची सिरीज चालू झाली, या चॅनलवर या, रोजच्या रोज अपलोड होईल. ओके, बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट.